मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर इथे पोहोचलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे असं आहे ते मंदिराचा परिसर. हे तलाव आहे. आता पाऊस थोडा चालू झालेला आहे. तर इथे पाहू शकता मंदिराचा आत प्रवेश आहे. तर इथं पाणी येत आहे. एक छोटं नंदी आहे. नंदीच्या तोंडातून पाणी येते. म्हणजे काय उन्हाळा असतो, पावसाळा असतो, तिथून पाणी कंटिन्यू येत असतं. ठीक आहे. पंचगंगा क्षेत्र महाबळेश्वर हे पवित्र असं पाणी आहे बरं का. पवित्र पाणी आहे. तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता, याची पूजा वगैरे करू शकता मित्रांनो. मंदिराचा परिसर आहे हा. गाईच्या तोंडातून पाणी येतं मित्रांनो. म्हणजे 5 नद्यांचं उगमस्थान इथलं पाणी येतं इथे. ते तिथं पाणी जे येतं ते इथं सरस्वती नदीचं पाणी, इथं गायत्री नदीचं पाणी आहे. त्याच्यानंतर आपण इथं अलीकडं आलं तर सावित्री नदीचं पाणी आहे उगम. तर इथून आपण अलीकडं आलं की ही कोयना नदी आहे. पहिले आणखीन एकदा अलीकडं आले की इथं वेण्णा नदीचा उगम. मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहे कृष्णाई मंदिर महाबळेश्वर येथे. तर आता पलीकडे महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही. तर आता कृष्णाई मंदिर दर्शन घेतोय. तर या साईडला खाण्यासाठी वगैरे गेम झोन वगैरे आहे इथे. छान असं आहे, गेम झोनचं आहे. त्यानंतर इथे शूजचं शॉप वगैरे आहे खरेदी करण्यासाठी. तर कृष्णाई मंदिर एक 2 मिनिटाच्या अंतरावर आहे मित्रांनो. तर तिथं पोचतोय. कृष्णाई मंदिरातून दिसणारा देखणा नजारा इथे दाखवलेला आहे. त्यानंतर कृष्णाई मंदिर अद्भुत चमत्कार आहे इथे. ओके, समोरच आता असं घनदाट जंगल असल्यासारखं आहे इथे. पाऊस एवढा पडला मित्रांनो की अक्षरशः थंडी वाजते. बघा कृष्णाई टेम्पल. बबडी, थंडी वाजते तुला? थंडी वाजते मित्रांनो. म्हणजे सगळ्यांना थंडी वाजते, एवढा पाऊस पडला. जंगलातनं जायचं मित्रांनो. हे बघा, आपण आता पोहोचलेला आहे कृष्णाई मंदिर येथे. तर संपूर्ण जंगल आहे. संपूर्ण जंगलाच्या बरोबर मधोमध कृष्णाई मंदिर आहे. पलीकड साईडला एक धरण आहे मित्रांनो. ते धरण मी दाखवतो तुम्हाला. कृष्णाई मंदिर आहे. इथं संपूर्ण पाणी असतं. इथं आपण आता चाललेलो आहे. चाललेलं आहे तर पाऊस पडला असल्यामुळे ते पाणी वगैरे भरपूर आहे. अरे मित्रांनो, इथं मी तिला सांगत होतो सारखं ढग असतात, ढग असतात. आता तिने खरं खरं ढग बघितलेत. तिला वाटायचं नाही का. हे आहे पंचगंगा मंदिर. संपूर्ण मित्रांनो दगडात बांधलेलं आहे. कोरीव बांधकाम. म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही मंदिराचा परिसर. पहा, मंदिराचा परिसर आहे. तर इथे भरपूर पंचगंगा हा हा नदीचा उगमच झाला आहे. पंचगंगा नदीचा परिसर आहे मित्रांनो. हा मित्रांनो, आता एवढा पाऊस झाला की अक्षरशः धबधब्याचं स्वरूप झालेलं. आणि इथे आहे ते मित्रांनो. बबडे, तुला मागाशी मी दाखवलेलं आपल्याला हत्तीची सोंड बघा भेटले ना. तू दिसला का हत्तीची सोंड? तू हत्तीची सोंड तिथे गेलेला होता मित्रांनो. आम्हाला मगाशी पाहायला मिळाला नाही. तर हत्तीची सोंड इथून दिसते आम्हाला. आणि हे धरण आहे मित्रांनो. संपूर्ण परिसर हा पावसाने व्यापलेला आहे. आमच्या मागे आहे तो पंचगंगा. आपण पोहोचलो होतो पंचगंगा मंदिराच्या इथे. तर असा पंचगंगा कृष्णाई मंदिराचा परिसर आहे. कृष्णाई मंदिर, कृष्णाई मंदिर आहे. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरे साजना. इन बहारों में दिल की कली खिल गई. मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई. तेरे मित्रांनो, हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे आता वाजलेले आहेत 7. तर आम्ही महाबळेश्वरच्या थोडं बाहेर काही पॉईंटला फिरायला आलेलो आहे. तर एका पॉईंटला आलेलो आम्ही विल्सन पॉईंट म्हणून. खूप छान सुंदर असा पॉईंट आहे इथे.
माझ्या मागच्या area मध्ये संपूर्ण मित्रांनो जंगल परिसर आहे संपूर्ण. तर विल्सन पॉईंट म्हणजे एक असा आहे बघा, संपूर्ण जंगल परिसर आहे इथे. म्हणजे खूप छान असं म्हणजे बघण्यासाठी काय आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. मग हे घनदाट जंगल वगैरे आहे ह्या साईडला, नाही का, रानमेवा वगैरे भरपूर मिळतो. तर इथं अश्विनी आता उरेल ते झाड करवंद, त्यानंतर दुसरे वेगवेगळे जंगल म्हणल्यावर आता काय लय सांगता येणार. हे बा असा परिसर आहे, संपूर्ण माळरान आहे नाही का. सातारा आहे तर कसं कास पठार वगैरे आहे तसं आहे इथे बघा. काही पर्यटक आलेले आहेत, एक पर्यटक फोटो काढतात. संपूर्ण परिसर असा शांत वातावरणाचा आहे, खूप छान. पलीकडच्या साईडला आपल्याला दिसतात तर ढग ढग आपल्याला हाताला येतात, म्हणजे आज काही वेळात पाऊस पडेल असं वाटतंय. मित्रांनो मागचा माझा परिसर पाहताय ना, तो संपूर्ण जंगल परिसर आहे, खूप छान परिसर आहे. चला.